अर्थातच किरण मडवी सध्या तरी दाखवत असताना आपण पाहताय सिटी क्रिकेटमध्ये याही खेळाडूचा सुभाष धुमाळ सर आपण जर का बघितलं तर बोलबाला खूप सारं पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक विराज मॅन फ्रॉम 100% हा खेळाडू आणि किरण मडवीचा विचार केला तर कवाड गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. विकी मात्रे मित्रे जरा घाई कर, आम्ही सातत्याने तुझ्यापर्यंत पुकार दर्शवतोय. टायमिंग लावलेला आहे. कमिटी मेंबर्सची सूचना आमच्यापर्यंत वेळेच्या बाबतीत पोहोचली आहे, त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आणि सुभाष जुमा सर सध्या तरी या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे कोणाला धारा नाही आहे. आता वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे पालन इथे केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर शिवक्रांती प्रतिष्ठानकडून गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आहे अलमती कार्पेट पद्धतीने. इथे मात्र चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम ऑन साईडला. इथे मात्र चुकी घडली होती. मी सतत म्हणतो जेव्हा जेव्हा या पद्धतीची 1 ते 2 सेकंदाची चुकी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा ही घडते ना, तेव्हा कुठेतरी मात्र धावसंख्या जिथे सिंगल असते तिथे मात्र डबल मैदान इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रज्वल दळवीला आपण इथून मात्र पाहताय. 5:25 पहिल्या चेंडूची पैकी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. पुढचा बॉल आहे प्रज्वलचा. सध्या तरी आपण बघितलं तर संद गतीनं आहे चेंडू सध्या तरी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. फार काही स्ट्रॉंग फटका नव्हता, कुठेतरी मात्र एका धावेकरिताच खेळला गेलेला हा फटका असावा असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल संख्येत होती. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या अंकावर धावफलक. आत्तापर्यंत आपल्या भारतातील 2 चेंडू फेकून काढले गेलेत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल MD ग्रुप अनगाव नितीनभाई जोशी यांचा संघ आणि अर्थातच प्रचित 11 खांडपे या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बोथ टीम कॅप्टन्स आपण या 4 षटकांनंतर बी रेडी राहायचंय, या गोष्टीची आपण नोंद घ्या. खूप सारा वेळ खर्च केला जातोय. 3 षटक हाताळण्याकरिता 15 मिनिटांचा अवधी घेणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे आणि 4 षटकं आहेत ती कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहेत. 4 षटकांचं हे सत्र असणार आहे, त्यातली पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये. किरण शाह बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. झेल जरी होऊ शकला नाही तरी प्रयत्न त्याचे 100% होत आहे. 100% एफर्ट्स देण्याचं काम इथून मात्र आयुष भोईरनं मैदानाच्या आतमध्ये केलं होतं. लाजवाब क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात आपल्या संघाकरिता 3. सिंगल अंकित होती. धावासंख्या सिंगलच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 4 या अंकावर धावफलक सध्या तरी इथून मात्र जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल विराजचा हवेमध्ये. खूप सारा आहे चेंडू, झेलला आहे इथे मात्र संधी. आता चुकी होणार नाहीये. विकेटचं होतं पतन. विराज सारखा फलंदाज होतोय बाद, परतावं लागतं तंबूच्या असल्याला. कपाटगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बालकृष्णजी लसने साहेबांचे ते मात्र शुभगमन झाले. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मोनिश जाधव आणि बॅटर सध्या तरी दाखवलं असताना आपण इथून मात्र पाहताय. मॅन फ्रॉम जिडकेचा हा खेळाडू सध्या तरी आपण पाहताय. गोलंदाज प्रज्वल दळवी येथे मात्र सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक सध्या तरी या 2 चेंडूंवर आपल्याला इथं मात्र पाहायला मिळालाय.
अभिनव पाटील झिडके विनंती असेल आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. अभिनव पाटील झिडके आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. अंतिम चेंडू होता. अंतिम चेंडूवर एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाले. षटक संपले प्रज्वलचं क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगलं षटक कंजूसी भर षटक असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या स्थिरावत असताना 5 या अंकावर धावफलक आणि परफेक्टली 5 मिनिटांमध्ये हे पहिले षटक संपवले. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल प्रचित 11 खांडपे आणि MD ग्रुप अनगाव व टीम कॅप्टन्स हे 4 षटक जशी जमतील आपण तसं त्वरित नाणेफेक कक्षामध्ये टॉस करण्याकरिता इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. 5 मिनिटांमध्ये 5:25 ला सुरुवात झाली होती आणि 5:30 पहिले षटक इथे मात्र संपवले गेले प्रज्वलकडून. चला आता मात्र वेळ खर्च करू नका. आपला टायमिंग अजूनही चालू आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान आपण या गोष्टीची कृपया करून नोंद घ्यायची आणि नवीन गोलंदाजाला त्वरित मैदानाच्या आतमध्ये विकी मात्रे पाठवून द्यायचं आहे. षटक क्रमांक द्वितीय आपण सध्या तरी पाहताय आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता प्रितेश हुकमाळीने आणले गेले. हाही खेळाडू आपल्याला धोंडा वडवलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. हो बॅकफुटला गेलाय आणि या चेंडूला पाठवला गेलाय बॅक साईडला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. नक्कीच पहिल्याच बॉलवर प्रितेश हुकमाळीचं स्वागत केले गेलंय. इथून मात्र बॅटर मोनी जाधवच्या बॅटमधून षटकाराने केले गेले. गरज होती या धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका नव्हता पण दुसऱ्या षटकापासून इथे मात्र सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये. पुढचाही बॉल यावेळेस पाहताय पण डान्स करता चेंडू निघालाय असं म्हणायला हरकत नाहीये. एकच धाव अंकित होईल. फार काही मिळणार नाहीये कारण क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे सध्या तरी उंचवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनव पाटील झिडके क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्यापर्यंत सूचना त्या पद्धतीची पोहोचली आहे. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित होत असताना धावसंख्या 12 या अंकावर. चांगले कमबॅक. षटका ठोकल्यानंतर सिंगल येणं किंवा कमी धावसंख्या असं एकाचा चेंडू येणं कुठेतरी गरजेचं आहे. किरण मडवी खूप सारा या मैदानाचा अनुभव असणारा हा खेळाडू आहे आणि किरण करिता मी पोचवीन तुमच्यापर्यंत. हो यावेळेस थोडंसं उंची खाली ठेवली गेली होती चेंडूची. सध्या तरी ही धाव आपल्याला 22 स्वरूपात पाहायला मिळते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना आणि सिंगल पुनश एकदा 22 स्वरूपात मिळते असताना आणि धावा फलक 13 या अंकावर जाऊन पोहोचत असताना. गोलंदाज प्रितेश. पहिला चेंडू ज्या पद्धतीने कन्वर्ट केला गेला होता त्याच पद्धतीनं कदाचित हाही प्रयत्न होता कन्वर्ट करण्याचा पण लेग बायच्या स्वरूपातली एकदम पॅटला कनेक्ट होऊ शकला नाही या चेंडू. शरीराचा वेध घेऊन निघणारा हा चेंडू आणि सिंगल अंकित होत असताना वन्स अगेन एक बाईकच्या स्वरूपात धाव मिळाली होती पण आता मात्र लेग बायच्या स्वरूपातली ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 14 या अंकावर. सिंगलचा खेळ जारी आहे. कुठेतरी मात्र नाणेफेक विन होऊन फलंदाजीचा जो निर्णय स्वीकारला आहे ना तो कुठेतरी थोडासा चुकताना पाहायला मिळतोय किंवा त्याला साजेसं काम सध्या तरी होताना दिसत नाहीये. गोलंदाज या पुढचा बॉल किरणच्या बॅटमधून निघाला. ह्या चेंडू फटका फसण्याची दाट शक्यता. एक चेंडू कनेक्ट करण्याकरिता 3 क्षेत्ररक्षक पोहोचल्यानंतर कॉलिंग प्रॉपर नसल्यामुळं
सध्या तरी जीवनदान मिळत असताना इथून मात्र फलंदाज किरणला वन्स अगेन सिंगल बॅटनी कलेक्ट झालेली धाव आहे. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. स्ट्रोक तर चांगला आहे. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा होता चेंडू, क्षेत्ररक्षण होतं, फार काही मिळणार नाही. पुणे एकदा एकच धाव येते मात्र मिळते आणि या षटक संपेल. इथून मात्र क्रमांक आपण पाहताय क्रमांक 2चं षटक इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 आणि कम्प्लिटली 5 मिनिटांमध्ये हेही षटक संपवलंय. क्रमांक 2चं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कंप्लिटली 5-5 मिनिटांनी हे षटक संपवण्याचं काम सध्या तरी जारी आहे. 5:25ला सुरुवात झाली होती आणि आता जर का आपण बघितलं तर 5:35 मिनिटं झाली आणि त्याच्यामध्ये 2 षटकं कंप्लिटली 10 मिनिटांमध्ये येथे मात्र संपली गेली आहेत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच MD ग्रुप अनगाव आणि प्रचित 11 खंडपे व टीम कॅप्टन्स आपण त्वरित येथे मात्र नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. टॉस करण्याकरिता 4 षटकं जशी संपतील अवेश भोईर आपण इथून मात्र पाहताय हाही धोंडा बडवलीचा खेळाडू आहे. आतापर्यंत 3 षटकं उद्घोषणा झाली आहे. पहिलं षटक प्रज्वल दळवी मॅन फ्रॉम धोंडा बडवली, प्रितेश हुकमाळी मॅन फ्रॉम धोंडा बडवली आणि अवेश भोईर हाही खेळाडू आपल्याला धोंडा बडवलीचा सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अवेश भोईर आणले गेले, चांगला खेळाडू आहे, अपकमिंग खेळाडू आहे. धोंडा बडवलीचा हाही खूप सारं चर्चेत असणारं नाव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. शिवक्रांती प्रतिष्ठान टायमिंग चालू आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. तुम्हाला कंप्लिटली 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं ही संपवायचीच आहेत, या गोष्टीची नोंद घ्या. आयोजक आम्हाला त्या पद्धतीने सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचली. विकी मित्रा घाई कर जरा, फुकट पॅनल्टी आपण इथे मात्र घेऊन बसाल आणि पॅनल्टीचा किती निगेटिव्ह परिणाम होतो किंवा होतं प्रत्येकाला ठाऊक आहे. आम्हाला वाटत नाही की तुम्हाला पॅनल्टी बसावी किंवा तुम्ही पॅनलाइज व्हावं, आयोजकांनाही वाटत नाही आहे, कमिटी मेंबर्सलाही वाटत नाही आहे, पण आपण कृपया करून सहकार्य करा. गोलंदाज यार अवेशचा पहिलाच बॉल यावेळेस पहा बॅक साईडला थर्डमॅन रिजनला चेंडू सध्या तर ट्रॅव्हल होत असताना आपण पाहताय फार काही मिळणार नाही आहे. एकच जाऊन पुनश्च एकदा इथून मात्र मिळताना पाहायला मिळते. सिंगलचा खेळ जारी आहे. सध्या तरी शिवक्रांती प्रतिष्ठानकडून गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल होत असताना आत्तापर्यंत 3 षटकांचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. याच्या व्यतिरिक्त एकही मोठ्या फटक्याला पसंती सध्या तरी देत नाही आहेत. म्हणजे कुठेतरी मोजून मापून तोलून मोलून गोलंदाजी करत असताना इथून मात्र शिवक्रांती प्रतिष्ठानचे गोलंदाज या थोडीसा बॉल किरणचा आशेचा किरण विजवत असताना दांडी यष्टा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू विकेटचं बटन महत्वाचा गडी महत्वाचा फलंदाज किरण मडवी. बॅक टू द पवेलियन. जर्सीचाही सातत्यानं उल्लेख इथे मात्र करतोय. भगवा परिधान केलाय कारण श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा परिधान केलेला हा संघ आणि आमच्या गुणलेखकामध्येही सुभाष धुमाळ सरांमध्ये भगवा कलर यूज केला जातो कारण असं म्हटलं जातं भगवा नसेल शिरावर तर परकाब असेल उरावर आणि तोच भगवा आता मात्र परिधान केला गेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करत प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा गजर करत आता मात्र इथे हा संघ पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. मी काली शिवक्रांती प्रतिष्ठान संघ खेळत असताना उल्लेख केला होता, पुनश्च एकदा करावासा वाटतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रथम मंदिर मानणारं हा प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। क्या बात आहे, आमचे सगळे शिवभक्त इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या मार्फत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। विकेटचं बदलून फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला। न्यू बॅटर विकी भोईर कशिवलीचा हा खेळाडू सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खूप सारं चर्चेत असणारं नाव आहे टेनिस क्रिकेटमधलं विकी भोईर सुद्धा। पहिलाच बॉल विकी करिता अगदी आलेगात इथे मात्र कुठेतरी मात्र ताकद कमी पण टेक्निक यूज केली गेली आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे। विकीच्या बॅटमधून षटकार। तिसरं षटक प्रगती पथावर आणि तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकीच्या मार्फत एक संजीवनी देण्याचं काम या षटकाराच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळालं। धावसंख्या 23 या अंकावर। चला नेक्स्ट मॅच MD ग्रुप अनगाव आणि प्रचित 11 कांडपे टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे। आवेश भोईरला आपण इथून मात्र पाहत आहे। गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या बातातील 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत। गोलंदाज यात ओहो हो वेगवान चेंडू पहा 30 तऱ्हेनं चेंडू फरार असं म्हणायला हरकत नाहीये। या चेंडूवरून एक जरूर म्हणावं असं वाटतं वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण सध्या तरी पाहायला मिळालं। या जर दोन गोष्टींवर नियंत्रण असतं तर कुठलाही असा चेंडू नाहीये की तो अवांतर स्वरूपात किंवा चुकीच्या स्वरूपात डिलिव्हर होऊ शकतो। त्यामुळे वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवणं कुठेतरी गरजेचं असतं। वन्स अगेन विकी इथे मात्र गरजायला आणि वरसायला सुरुवात झाली आहे। शिवक्रांती प्रतिष्ठानचं विकी टेन्शन मध्ये आहे पण कुठेतरी मात्र इथे मात्र मिथ सोड कवाड संघाचा विकी आता मात्र टेन्शन दूर करताना पाहायला मिळतोय। आतमध्ये विकीने कर दी का या षटकार 6। मिनिटांमध्ये षटकार आणि जे गेलेत विकेट गेलेत त्याचा टायमिंग मायनस करून परफेक्टली 15 मिनिटांमध्ये हे षटक संपलंय। चला आम्ही विनंती करतोय की थोडंसं आता गेम स्पीडअप आपण इथून मात्र करूया। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या अंकावर धावफलक। राखाबाई यांच्या विनंतीला मान देऊन हे गाणं सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं। त्यामध्ये गाणं कंटिन्यू करा। राखाबाईंचं हे गीत आपण इथून मात्र ऐकलं। 3 षटकांचा खेळ सध्या तरी संपुष्टात येतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेला आकडा 35 या अंकावर धावफलक। चला शिवक्रांती प्रतिष्ठान तुमच्यावरचं दडपण आम्ही समजून घेऊ शकतोय पण आपण सुद्धा आम्हाला समजून घ्या कारण फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवस किंवा फायनल ही त्या टायमिंगमध्ये होणं गरजेचं आहे। त्यामुळे विनंती करतोय की वेळेच्या बाबतीत आपण सगळेजण आता 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य आपलं राहील अशा सध्या तरी आम्ही इथून मात्र बाळगतोय। प्रशांतजी दळवी इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। वेलकम प्रशांतजी दळवी साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रीकांत भाऊ गायकर इथे उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। उपस्थित आमचे सगळे व्यासपीठ आहे बाळकृष्णजी सिंह साहेब असतील त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। सगळ्यांचं मनपूर्वक
हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अनुज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. मापोलीचा खेळाडू अनुज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल गोत्यात फसवण्याचा चांगला प्रयत्न. कलेक्शन प्रॉपर होणं गरजेचं होतं यष्टीरक्षकाकडून. थोडासा त्रास उद्भवला गेला पण चांगला प्रयत्न. आय थिंक चिराग आहे तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. क्षमस्व रवी आहे. आपण रवीला इथून मात्र पाहत आहे कारण थोडीशी शरीरयष्टी सेम वाटते आणि त्यामुळे आपण रवीला पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक धाव आहे पहिल्या चेंडूवर जी लीग बायच्या स्वरूपात धावसंख्या 36 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनुज गायकवाड इथे मात्र तयार. पाऊलांचा वापर. हो यावेळेस पाऊलांचा पुरेपूर वापर. सक्सेसफुल अँड पॉवरफुल स्ट्रोक. विकी भोईर ऑन फायर. विकी भोईरच्या बॅटमधून हाही चेंडू प्रेक्षक राजाच्या भेटीला. हॅट्रिक पाहायला मिळाली होती कारण तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरही 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले होते आणि आता मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा षटकार. ओहो बरेच एकदा स्वतःला झोकून दिलं पण चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फॉरट्रिक डबल हॅट्रिक. सलग 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक आणि जर पुढच्या चेंडूवर जर का षटकार ठोकत असेल तर त्याला डबल हॅट्रिक असं म्हटलं जातं आणि डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये विकी भोईरच्या मार्फत. मध्ये आपल्याला पाहायला मिळाले धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. फायटिंग स्कोर पासून अजून काही धावसंख्येपासून दूर राहताना पाहायला मिळतोय. इथून मात्र निलेश जाधव गुरव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष. तरुणांच्या गळ्यातील दाईद आणि तरुणांमध्ये खूप सारे चर्चेत असणारं नाव म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले जातं त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गरजत असताना. पहा रोज दिवाळी नसते. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. तसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. फास्ट क्रिकेट टेक्निकल क्रिकेट आणि चाणक्य नीतीने खेळलेलं क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मयूरदादा गुरव युवा नेते कवाड यांच्याकडून विकी भोईरकरिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक येथे मात्र आलंय. थँक्यू सो मच मयूरजी गुरव. आम्ही आपलाही मनपूर्वक आभारी आहोत आणि ते पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 50. पहा किती सर चाणक्यने क्विकली अगदी फास्ट त्या चपळाईनं 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. गोलंदाज तयार. निर्धाव चेंडू आहे. या चेंडूची अपेक्षा किंवा वाट पाहत होता शिवक्रांती प्रतिष्ठान नाही तो सध्या तर डिलिव्हर होत असताना. नेक्स्ट मॅच MD ग्रुप अनगाव. बॅटिंग साईडनं वाईट गरीदा रिव्ह्यू इथे मात्र घेतला गेलाय आणि त्याची पाहणी केली जाईल. चला आम्ही तिसऱ्या पंचांना विनंती करतोय त्याच्या आधी MD ग्रुप अनगाव आणि प्रचित 11 कणपे टॉस करण्याकरिता आपण इथं मात्र यायचंय. पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे? फेल डिलिव्हरी. ओके पाहणी करतायत. फेल डिलिव्हरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. तर धावफेकी या चेंडूच्या शोधात होता गमवून बसलेत. अनसक्सेसफुल रिव्ह्यू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय.
एकतर वाईट किंवा एकतर बिमार करिता दोघांपैकी एक रिव्ह्यू आपण घेऊ शकता आणि एकच संधी तुमच्याकडे होती. चला एम डी ग्रुप अनगाव आणि प्रचित इलेव्हन खांडपे टॉस करण्याकरिता पोहोचायचंय. अंतिम चेंडूवर याही वेळेला स्वतःचा दमखम दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये विकी भोईरच्या बॅटमधून हाही चेंडू निघालाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6 धावा, षटकाराच्या बढतीन धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 56 या अंकावर. विजयाकरिता 57 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलं गेलं आणि 57 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील तुमच्या समोर कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. त्याच्या आधी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र एम डी ग्रुप अनगाव टीम कॅप्टन आणि सज्ज आहेत. मी प्रचित इलेव्हन खांडपे टीम कॅप्टनला विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मी श्रीकांतजी गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभसिंह नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. श्रीकांतजी गायकवाड साहेब असते नाणेफेक होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे कॉलिंग कोण देते एम डी ग्रुप अनगाव. इथे मात्र कॉल देताना आपण पाहत आहे श्री समर्थ ग्राफिक्स असं होतं आणि तेच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. अर्थातच एम डी ग्रुप सगळ्यात आधी नाणेफेक विन झालाय. खेळाडू कक्ष चॉईस करणार आहेत. आदेश मांजरेकर खेळाडू आदेश मांजरेकर इथे मात्र आपण चॉईस करतात. त्या निवडण्यामागचं रिझन काय? हा फर्स्ट विनिंग होतं ते. क्या बात आहे. तिथे मात्र विन झाले होते. आता मात्र नाणेफेक विन झाले. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही कारण थोडासा आज वेळ आपल्याकडे कमी आहे. की जर नाणेफेक विन झाले असते तर काय निर्णय असता? आम्ही फलंदाजी सारखा निर्णय वाटेल आलाय. तुम्हालाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक कक्षातून न्यूज येते विन होतोय एम डी ग्रुप अनगाव संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारून टीम प्रचित इलेव्हन खांडपे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतात. नेक्स्ट मॅच आपल्याला तुम्हाला ही पाहायला मिळेल. त्याच्या आधी आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 20-25 पर्व दुसरं. कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग के सुहानी शाम अब सभी के नाम. आणि सायंकाळी सत्रामधील सामना आपण पाहतोय मी स्पोर्ट्स कव्वाड युवा नेते भाजपा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण निलेश गुरव साहेबांचा संघ मी स्पोर्ट्स कव्वाड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर उभारले गेले ते डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा संघ शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना मी स्पोर्ट्स कव्वाड संघाने विकी भोईर याच्या विस्फोटक फलंदाजी जोरावर संघात धावपलकर धावा जिंकल्या. त्या 56 आणि 57 धावांचं लक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा या संघासमोर उभं केलेलं आहे. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांना विनंती असल्याप्रमाणे व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
आपण पाहतो या ज्याने केवळ गुरसई गावाचं नाव तर भिवंडीचं नाव साता समुद्रापार नक्कीच उज्ज्वल केलेलं आहे असे भावेशजी पवार यांचं आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गुरसई गौरव, भिवंडी गौरव, टेनिसचा क्रिकेट गौरव. प्रज्वल दलवी आणि या संकेत ठाकरे जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज किरण मढवी पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय या कवाड अंबाडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आगमन होतोय या प्राऊड ऑफ भिवंडी, प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवार यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये विशेष उपस्थिती आपण त्यांची पाहतोय. भावेश पवार मॅन फ्रॉम गोरसई, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. किरण रन देताना दिसत नाही कारण 2 बॅक टू बॅक चेंडू त्यांनी या निर्धाव हाताळलेले आहेत. आव्हान ठेवले गेले ते 57 धावांचं 57 आपण पाहतोय. शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा या संघासमोर इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अगदी एस्टेनच्या वरून हा चेंडू देखील निघून जातो. या एस्ट्रेक्सच्या जातामध्ये पुन्हा संघर्ष करताना आपण बघतो या प्रज्वल दलवी. किरण इथे मात्र देखील रन देताना दिसत नाही. 3 चेंडू नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू हाताळल्यात. चांगली गोलंदाजी आपल्या होम ग्राउंडवर किरण मडवी गोलंदाजी करताना आपण पाहतोय आणि त्याचं बेनिफिट नक्कीच तो उचलतोय. 3 सलगचे चेंडू त्याने निर्धाव हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या अनमिस ढोंडे जाओगे ढोंडो रे साजना अशी सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाज प्रज्वल दलवे याची. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज किरण मडवीच्या माध्यमातून. सलगचा हा 4था चेंडू निर्धाव हाताळताना पूर्णपणे संघर्ष ट्रबल करताना सध्या फलंदाज प्रज्वल दलवी पाहायला मिळत आहे. ज्यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधताना नाही. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. अखेर कसीविसी 1 धाव्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज प्रज्वल दलवी याने. संघाचं अकाउंट देखील मराठवाड्या संघाचं या सिंगलने ओपन होत आहे. आव्हान 57 धावांचं आहे. 57 लक्षाचा बाटला करताना शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा संघ आपण पाहतोय. किरण मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाज हाताळताना पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं होतं आपल्या या षटकामध्ये प्रज्वल दलवी या फलंदाजाला. यावेळी देखील संकेत ठाकरे याला देखील प्रॉपर टायमिंग साधलं नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती पहिल्या षटकात समाप्ती श्रीकांती या मराठवाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जी धाव खर्च केले गेले ते देखील लेग बायच्या रूपाने म्हणजे एकही धाव किरण मडवी यांनी या षटकामध्ये दिलेली नाही. आणि या कव्वाड अंबाडी असोसिएशन लीग स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटकातला त्यांचा विक्रम किरण मडवी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काल बोल्ड हॅट्रिकचा देखील विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रणय बोटकुंडले मॅन फ्रॉम बोरपाडा या गोलंदाजाने काल बोल्ड हॅट्रिकचा विक्रम केला होता. आणि कालच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील डॅनी मेरिसन नावाचा गोलंदाज न्यूझीलंडचा होता. त्यांनी बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. खरं तर 1987च्या विश्वचषकामध्ये चेतन शर्माने न्यूझीलंड विरुद्ध बोल्ड हॅट्रिक घेताना मिडल लेग आणि ऑफ स्टंप उखडला होता. बोल्ड हॅट्रिक पूर्ण केली होती आणि त्याचा जणू काय बदला त्यांनी घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे 4च गोलंदाज आहेत ज्यांनी बोल्ड हॅट्रिकचा विक्रम केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा वकार युनुस, वसीम अक्रम, न्यूझीलंडचा डॅनी मेरिसन आणि इंडियाचा चेतन शर्मा. इथे चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार कॉर्नर रिझनच्या वरून षटकार.
पहिला मोठा फटका फलंदाज प्रज्वल दलवीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावपलीकर 7 धावा. षटकातील पुढील चेंडू इथे या प्रॉपर टायमिंग साधल्याने आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. बॅटवर चेंडू नीटचा घेता आलेला नाही. एक सिंगल रनचा बॅटचा स्पर्श नक्कीच झाला होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता. सायनाथ पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक करण्यासाठी आलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर मराठी पाटील संघाची पाहायला मिळत आहे ती 8 धावा, आव्हान आहे ते 57 धावांचं. इथे मात्र बॅकफुल जाऊन चेंडूला फिरकून दिलेला आहे. लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. रचनात्मक स्ट्रोक आपण पाहतोय या बॅकफुल जाऊन शफल होऊन फटका केलेला संकेत ठाकरे याने चौकोनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12वर पोहोचते. चौकोनी संघाची धावसंख्या 12वर पोहोचते. आव्हान आहे ते 57 धावांचं आपण पाहतोय या शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा संघ या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे मी स्पोर्ट्स कवाड संघाकडून सायनाथ पाटील दुसरे षटक चालतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार फलंदाज संकेत ठाकरेच्या बॅटमधून. जाण्याचे संकेत दिलेले आहेत. या 2 फटके आपण पाहतोय ज्या फटक्यामध्ये त्यांनी 10 का 10 प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा संघ देखील आपण इन ॲक्शनमध्ये सध्या मैदानामध्ये पाहत आहोत. शिवक्रांती प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर साहेबांना सन्मानित केलं जाते आणि त्यानंतर मित्रांनो आपण सन्मान करणार आहोत प्राऊड ऑफ भिवंडी, ज्याने नक्कीच गुरसई गावाचं नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं अशी भावेश पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. कव्वाड आंबाडे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरव यांच्या शुभ हस्ते सन्मान शॉल त्यानंतर जाणून घेणार आहोत. भविष्य नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये आपण आपल्या नावाचा नक्कीच बोलबाला केलेला आहे. ह्या स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे इथे आपण उपस्थित झालेल्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि या परिसरातील वाटतं वर्ष दुसरं आहे वाटतं, पण नक्कीच या लीगमध्ये यंग प्लेयर बघायला भेटतात आणि मलाही आता या माझी महेश चौगलेच्या टुर्नामेंटला माझी धनेशची टीम आहे, तर मला पण ही 2-3 प्लेयर याच्यामध्ये भेटतील म्हणून मी काल पूर्ण रात्रभर इथंच होतो, कारण मला बघायचे होते 2-3 प्लेयर मलाही पाहिजेत कारण मी टीम चालू केली. पण नक्कीच पोरांजण खूप टॅलेंट पण आहे आणि चांगले खेळतात आणि दादांनी बोलवलं आणि या कमिटीचा मी धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. क्या बात आहे. नक्कीच अतिशय चांगली बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे. भावेश पवार हिऱ्यांच्या शोधात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. बोलू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. भावेश पवार यांनी नक्कीच एक चांगली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, कारण त्यांचा धनेशिवलन संघ पुन्हा एकदा रुजू होणार आहे आणि या धनेशिवलन संघासाठी नक्कीच या लीग स्पर्धेमधून खेळाडू नक्कीच मिळतील अशी अपेक्षा ते करत आहेत आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट नक्कीच आपण पाहतो या संतोषजी गुरव आणि त्यांच्या संपूर्ण कोर कमिटीला जातो आहे, ज्याच्या माध्यमातून खरं तर अशाच प्रकारच्या स्पर्धा ज्या असतात आपण जर बघितलं तर
अशा स्पर्धांमधून चांगले खेळाडू नक्कीच जे नऊ तरुण खेळाडू असतात ते भेटत. अगदी IPL इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचंच उदाहरण द्यायचं झालं तर अनेक खेळाडू नक्कीच आपल्या भारतीय संघाला मिळालेले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह असेल, सूर्यकुमार यादव असेल, ईशान किशन असेल, अशा अनेक खेळाडू नक्कीच मुंबई इंडियन्स संघाकडून भारतीय संघाला मिळालेले आहेत. आणि या लीग स्टेजच्या नक्कीच स्पर्धांमधून असेच खेळाडू नक्कीच आपल्या गावांच्या संघांना देखील मिळतात. म्हणूनच या स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे घ्या. मराठा बऱ्याच संघ आपण पदे 57 लक्षाचा पाठलाग करत आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26. न्यू बॅटर अक्षय पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज प्रज्वल दलवी हा बादून फॅलमध्ये परतलेले आहेत, ज्याने या बादूनप्रेमी 8 चेंडूचा सामना करताना फक्त 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. गोलंदाज अनंत धापशे आपण बॉलिंग ड्राईव्हवर पाहतोय. तर सामना करेल फलंदाज अक्षय पाटील. धावसंख्या 26 आहे. 57चं लक्ष इथे मराठवाडा संघासमोर पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. अगदी चेंडूचा लिंबू बनवताना चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांचा षटकार. ये तो सीधे साधे अक्षय नाहीये, अक्षय पाटीलच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट षटकार. भावेश पवारांची एंट्री आपण इथे पाहतोय आणि भावेश पवारांचं नक्कीच गुणगान गाणं गाणं देखील पेश केलं जात आहे. आणि हा षटकार आपण पाहतोय अक्षय पाटील. अगदी भावेश पवारांचं स्वागत या षटकाराने जणू काय त्याने केलेलं आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर खडे खडे हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. लॉंग बॉलच्या वरून आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. डेंजर बॅट्समॅन भावेश पवार उपस्थित आहे आणि डेंजर फलंदाजी करताना मात्र अक्षय पाटील देखील पाहायला मिळतोय. हा देखील आता मात्र डेंजर बॅटर पाहायला मिळतोय. या मॅन फ्रॉम ढोंडा उडवले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि षटकारांच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. ना एका दुक्का सीधा छक्का. षटकांची भाषा बोलायला सुरुवात आता मात्र अक्षय पाटील या फलंदाजाने केलेली आहे. षटकामध्ये डील करताना जणू काय अक्षय पाटील हा फलंदाज सध्या षटकांचा डीलर बनलेला आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. पुढील चेंडू आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमापार. आणखीन एक षटकार. चेंडूची चांबडी आता मात्र लोळवायला सुरुवात केलेल्या फलंदाज अक्षय पाटील याने. पुन्हा एकदा चेंडूचा लिंबू बनवताना अक्षय पाटील. ये तो सीधे साधे अक्षय नाहीये. नक्कीच भावेश पवार डेंजर बॅट्समन आहे, मात्र अक्षय पाटील देखील डेंजर फलंदाजी करताना पाहायला मिळतो. या षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तर विकी भोरे यांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना आपण बघतोय अक्षय पाटील टिट फॉर टॅट 8 का जवाब 72 तो देखील षटकांची हॅट्रिक पूर्ण करतो. संघाची धावसंख्या 6 ने वाढवून होती. धावली 44 धावा आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आलेलं आहे. श्रीकांतजी गायकर जे नक्कीच शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हे जोपाचं पारितोषिक ते आलेलं आहे. अखेर अक्षय पाटील नावाचं वादळ जे घोंगावत होतं कवाड या मैदानामध्ये ते मात्र आता शांत होताना
नक्कीच आपण पाहतोय त्यांचं गुणगान गाणं पेश केलं गेलं, कारण त्यांचा संघ मी स्पोर्ट्स कवाड संघ सध्या खेळताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र मराठवाड्या संघाचा एक हुकमी फलंदाज बाद पहिल्यामध्ये परतताना मात्र आपण बघितलं तर अक्षय पटेलांनी बाद होण्यापूर्वी घंटो काका मिंटो मे गेलेलं, कारण 18 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. आणि न्यू बॅटर आता मात्र लोकल बॉय विकी म्हात्रे मैदानामध्ये दाखल होतोय. हे तो जखमी शेर आहे आणि घायल वाघ नक्कीच कधीही धोकादायक ठरू शकतोय. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू इथे डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न पंबल पाहायला मिळते. एकचं रूपांतर 2 मध्ये करताना तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. अरे बोल रे याला यो भिवनी वाला, अरे बोल रे याला यो भिवनी वाला, तो कशाचे गम नाही रे, तो कशाचे गम नाही रे. आमच्या ओमताईला इव जाईन रे जाया नावाचे दमाय रे, आमच्या ओमताईला इव जाईन रे जाया नावाचे दमाय रे. ओमशाही लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जातं आणि त्यांचंही नक्कीच गुणगान इथे गायलं जाते. सिद्धेश पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम आपण पाहतोय. मराठवाड्या संघासमोर लक्ष ते 57 धावांचं आतापर्यंत धावपैकी धावा जलगल्या गेलेल्या आहेत त्या 44. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या 44 आणि येणाऱ्या धावसंख्या झालेली ती 46. धावसंख्या 46. इथून 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज विकी भोईर ज्यांनी फलंदाजी करताना नक्कीच टोळीजंग फटकेबाजी केली होती. आपण जर बघितलं तर षटकांचा अक्षरशः पाऊस पडला होता. 6 षटकार 38 धावांचं योगदान 6 षटकांच्या पद्धतीने त्याने पहिल्या इनिंगमध्ये दिलं होतं आणि त्याच्याकडे आता मात्र जबाबदारी सोपवली गेली आहे 11 धावांचं संरक्षण करण्याची. स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशू होतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरचं 2 पारितोषिके नक्कीच तब्बल 3 पारितोषिके आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेले आहेत. विकी भोईरसाठी देखील पारितोषिके आलेले आहेत. त्यानंतर अक्षय पाटीलसाठी देखील पारितोषिके आलेले आहेत. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडूला स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धाव्याने वाढून होती. ती मराठवाड्या संघाची 57 या टार्गेटचा पाठलाग करताना स्कोरवर पाहायला मिळते. ती 47. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये रवी धुमाल मॅन फ्रॉम बोरपाड आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला लोकल बॉय विकी मात्र मॅन फ्रॉम कवाड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी भोईर मॅन फ्रॉम कशिवली आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. इथे अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. ऑफ ड्रायचा मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूनंतर आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सामना मित स्पोर्ट्स कवाड विपक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा कवाड संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतोय. आणि लोकल बॉय सध्या विकी म्हात्रे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इथे सुरेख चेंडू अगदी बुंध्यात चेंडू हाताळला होता. पंचाकडे अपील मात्र पंच अपील फेटाळून लावतात. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावफलक घालता ठेवले आहे षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 49. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 8. मी स्पोर्ट्स कवाड संघाची शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा संघाशी पडलेला आहे 8. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण 2 स्ट्रोक प्लेअर देखील मैदानामध्ये आपण बघतोय. तेवढी चांगली गोलंदाजी विकी भोईर देखील हाताळताना पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगली क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद रवी धुमाल याची गेली संपुष्टात.
नक्कीच आपण पाहतो कामोडेचा स्टार ज्याने संघाला कामोडे संघाला अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. इथे मात्र मराठवाड्या संघाला हे फलंदाज सामना जिंकून देतील का पाहावं लागेल. कारण आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो या मराठवाडा संघाकडून निशाल भोईर मॅन फ्रॉम सेलार. आता सामना करेल लोकल बॉय विकी मात्रे. थोडासा इंजर्ड आहे तरीही नक्कीच आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर पूर्णपणे आता मदार असणार आहे. कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. यावेळी फुलटॉस चेंडू मात्र फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही. अखेर विकी मात्रेची गेली संपुष्टात आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की पूर्णपणे बॅकफुटवर शिवकांती प्रतिष्ठान मराठवाडा संघ. विकी भोईरसाठी कव्वाड अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामना आपण बघतोय कव्वाड संघाच्या बाजूने झुकताना आणि आता मात्र इक्वेशन अतिशय अवघड कारण 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये तब्बल 8 धावांची आवश्यकता आहे. आयएसपीएल खेळाडू आपण पाहतोय सध्या व्यापीड आयझोवर आणि आयएसपीएलमध्ये नक्कीच हे शक्य झालं असतं. भावेश पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत कारण 9 नक्कीच इथे नसणार आहे. आयएसपीएलमध्ये 9 पाहायला मिळतोय मात्र इथे तशा प्रकारचा 9 नसणार आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि एका चेंडूवर 8 धावांची आवश्यकता आहे. एखादा वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. विके भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनाकडे फलंदाज आयुष भोईर पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कव्वाड संघ पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकलेला निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कव्वाड संघाने अभिनंदन. मी स्पोर्ट्स कव्वाड अभिनंदन संतोषजी गुरव अभिनंदन निलेशजी गुरव अभिनंदन संदेशजी गुरव. हार्डलक श्रीकांतजी गायकर हार्डलक राजूभाऊ चौधरी आणि हार्डलक शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा. तर बक्षिसे ती आलेले आहेत ते बक्षिसे देखील दिली जातील. मॅन ऑफ द मॅच कडे पण होऊया आणि मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजाने नक्कीच फलंदाजी करताना अनंतजी नांदूरकर यांना विनंती असेल की आपण आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.